कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत 52 राखणदारांचे व 52 चेड्यांची नावे काय आहेत मित्रांनो। आज आपण हा टॉपिक पूर्ण करूया व 52 चेड्यांची नावे काय आहे हे सर्वांना सांगण्यास मला आनंद होत आहे। खूप अभ्यास करून व माहितीपूर्वक हा व्हिडिओ आहे, तर सर्वांना शेअर करा, लाईक करा। टोंगण बागड्या गुरूंपासून सावधान राहा। युट्यूबवर चॅनल आहेत मित्रांनो, खूप छान व्हिडिओ बनवतात व आध्यात्मिक माहिती देतात, अभ्यास करून माहिती देतात। पण काही चॅनलवाले आहेत लोकांना आंधळ करून पैसे खायचं काम करतात व काहीही माहिती देऊन काही करतात। पण त्या युट्यूब मध्ये मी बघितलं आहे की गेनमाळ कशी करतात। जसं की काळोबाईचं वारा असेल तर त्याला कवड्याची माळ घालतात वा ह्याला म्हणतात खरं आध्यात्मिकची माहिती। असं काही ढोंग्यान गुरु पासून सावधान राहा। काही पुस्तकी ज्ञान देऊन तुम्हाला कसंही फसवण्याचं काम ते करत आहेत, पण आपल्याला फसायचं नाहीये। आपल्याला जेवढी होईल तेवढी माहिती घेऊनच मग गुरु करायचा। गुरु हा ज्ञानाचा दिवा असला पाहिजे, त्याला ज्ञान असलं पाहिजे मित्रांनो। उद्या आपण पाहणार आहोत 52 राखणदारांची नावे काय आहेत मित्रांनो, कसल्या प्रकारे आहेत व कुठले आहेत। तर हे राखणदार वेगळे आणि 52 वीर खूप वेगळे आहेत मित्रांनो। ह्यांचा उच्चार वेगवेगळा आहे। जसं की महाराष्ट्रात आपण मराठी बोलली जाते, गुजराती तमिळ बोलली जाते मित्रांनो। पण हिंदीवाले लोक आपल्या पूर्वजाच्या काळात इथं आले महाराष्ट्रात व त्यांनी चेलाचा अर्थ बदलला गेला आणि चेडा पडला गेला। जसे की हे मेरा चेला है, मला आपल्या महाराष्ट्र लोक काय म्हणत, हिंदी येत नव्हती त्या माणसाला, ते काय म्हणणार हे मेरा चेडा आहे। तर हे उच्चार बदलला गेला, ह्याचा अर्थ बदलला गेला आहे, बाकी काही नाही। वीर आणि चेडा खूप वेगळे व खूप प्रकार आहेत। वीर हे अत्यंत म्हणजे देवांच्या युद्धात सामील होते, ते पिशाचण्या हे देवांच्या युद्धात सामील होत्या। चेडे हे आत्ताचे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। आणि खूप वेगळा ह्यांच्यात फरक आहे मित्रांनो। कुठल्याही ढोंग्यांनी काही सांगितलं काहीही विश्वास ठेवायचा नाही। तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला आता सर्व काही कळतंय, पहिल्याच्या लोकांना कळत नव्हतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा। तर आपण 52 चेड्यांचे व राखणदारांची नावे ह्या प्रकारात आहेत मित्रांनो। पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायचं विसरू नका। मुखी चेडा, पंचमुखी चेडा, आद्यशीन चेडा, कलवनी चेडा, बंगाली चेडा, निर्वशी चेडा, पाताळी चेडा, पैलवान चेडा, शमशान चेडा, अघोरी चेडा, काळू चेडा, बाळू चेडा, लमानी चेडा, तिलिव चेडा, सातमुखी चेडा, 11 मुखी चेडा, वेताळ चेडा, मुज चेडा, कोकणी चेडा, पिशाची चेडा, भूताळ चेडा, पिशाचनी चेडा, चेडा, पाताळ चेडा, पिशाचनी चेडा, प्रेत चेडा, बायंगी चेडा, चेडूबा, पित्री चेडा, कैकडे बाबा चेडा, गुंजीबा चेडा, मांगीर चेडा, गंगाजी चेडा, भैरवन चेडा, भैरवनी चेडा, मशाबा चेडा, सरपंच चेडा, अदृश्य चेडा, त्रिमुख चेडा, पिंडी चेडा, समेत्री चेडा, शव चेडा, शाक्त चेडा, बालंगी चेडा, पीर वरदा चेडा, धावजी पाटील चेडा, गाडीवान बाबा चेडा, वैशव चेडा, गारुडी चेडा, चक्री चेडा, भानामती चेडा, वीर चेडा, भूताळ वेताळ चेडा, रुद्रमुक्षाई चेडा, अमोशा काळी रात्री चेडा, धैर्यनी चेडा, असे 52 प्रकारचे 52 चेडे मित्रांनो तुम्हाला पाहण्यास कुठे भेटतील हे तुम्हाला प्रश्न पडला असेल। हे तुम्हाला लकाबाईच्या व लक्ष्मी आईच्या मरी जरी लकाबाई त्यांच्यापाशी 52 चेडे आहेत मित्रांनो। काळूबाई पाशी, धावजी पाटलांपाशी हे 52 चेडे आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा। पैलवान चेडा हे बी तुम्हाला पाहण्यास मिळेल मित्रांनो। असे 52 प्रकारचे 52 चेडे, यांच्या अंगात खूप अपार शक्ती आहे मित्रांनो। यांनी 52 वीरांना सिद्ध केलं, वीरांना अधीन करून घेतलं। 64 युगीनला व शमशान विद्या कुठली अशी विद्या नाही त्यांनी ही विद्या शिकली नसेल। नंतर यांनी देवाची सेवा केली व देवांपाशी राहून परत
लोकांची सेवा केली व आज हे लोकांची सेवा करतात व राखणदार म्हणून हे काम करतात मित्रांनो. फक्त यांचं अंड, लिंबू, सिगरेट व दारू यांचं रोट आहे मित्रांनो. वीरांचं तसं नाही मित्रांनो. वीरांमध्ये खूप फरक आहे. वीरांमध्ये गणपती, हनुमान पण येतो मित्रांनो व काली पण येते. वीर आणि चेड्यांमध्ये खूप मोठा फरक आहे, हे जाणून घ्या मित्रांनो तुम्ही. मी 52 प्रकारच्या 52 चेड्यांचे तुम्हाला नावं सांगितले आहेत. तुम्हाला कसे वाटले? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांनाही ही आध्यात्मिक गोष्ट व आध्यात्मिक माहिती कळवा व मला सपोर्ट द्या. काही चेड्यांची नावे राहिली असतील तर मित्रांनो माफी असावी. मी 52 प्रकारचे 52 चेड्यांची नावे मी तुमच्या पुढे आज सांगितली आहेत मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक करायचं विसरू नका, इतरांना शेअर करायचं मात्र विसरूच नका मित्रांनो. डोंग्यान बागड्यान पासून सावधान राहा मित्रांनो. काही युट्यूब चॅनलवर काही एकदम रिअल व्हिडिओ बनवतात व काही फक्त भगव वस्त्र घालून लोकांना आंधळे करण्याचं काम मात्र करत आहेत मित्रांनो. व मी गेनमाळ पाहिली आहे, किती खोटी व किती भंगार मी म्हणू शकतो मित्रांनो. सॉरी, मला माफी असं भंगार गेनमाळ म्हणू शकतो मित्रांनो. मग असे गेनमाळ गेले व मित्रांनो पाहणारा हा देव आहे हे लक्षात ठेवा. त्या नराधनांना सांगा की पाहणारा देव आहे, वरून सगळं लिहिलं जातं, खाली तू काय करतोस मित्रांनो हे लक्षात ठेवा. म्हणून चांगले वागा व चांगले ज्ञान घ्यायचं व चांगली माहिती घेण्याचं काम तुम्ही करा व ते काम माहिती देण्याचं काम आम्ही करू, घेण्याचं काम तुम्ही करा. बस एवढं सांगून मी 2 माझे शब्द संपवतो मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर मात्र कमेंट टाकायचं विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. धन्यवाद.